अरे बाळा उठ ना, चल आवर, तुला शाळेत जायचं आहे ना. शीतल ओमला अंथरुणातून हलवत म्हणत होती. ओमने अर्धवट डोळे उघडले. पांघरून घट्ट ओढत तो म्हणाला, आई अजून 5 मिनिट. नाही रे बाबा, रोजचंच झालंय तुझं. उशीर होतोय बघ. शीतलचा आवाज थोडा चिडलेला पण काळजीने भरलेला होता. घड्याळात 7:45 वाजले होते. बस 8 वाजून 10 मिनिटांनी येणार होती आणि अजून ओम उठलाच नव्हता. शीतलच्या हातात एकीकडे डब्याचं काम, दुसरीकडे पाणी गरम करायचं आणि स्वतःचंही आवरायचं होतं. सगळं एकाच वेळी तिचं चालू होतं. ओम, खरंच उठ आता, नाहीतर आज शाळेत लेट मार्क लागेल, ती जोरात म्हणाली. ओमने चिडून पांघरून फेकलं. आई मला नाही जायचं शाळेत. शीतल थबकली. का रे, का नाही जायचं? कालपर्यंत तर सगळं ठीक होतं. ओम काही बोलत नव्हता. तो शांत बसून खाली बघत होता. शीतल त्याच्याजवळ बसली. हलक्या आवाजात विचारलं, काय झालं बाळा? कुणी काही बोललं का? ओमच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तो हळू आवाजात म्हणाला, आई मला सगळे चिडवतात. शीतलचं मन धस्स झालं. काय म्हणतात, काय चिडवतात? ओम रडत म्हणाला, माझ्याकडे नवीन बॅग नाही, शूज पण जुने आहेत, ते सगळे हसतात मला. क्षणभर शीतलच्या हातातून सगळं निसटलं होतं. तिच्या डोळ्यासमोर कालचं दृश्य आलं. जुन्या बॅगेचे तुटलेले चैन ती स्वतः सुई धाग्याने शिवत होती. तिने ओमला मिठीत घेतलं. असं काही नाही बाळा, तू खूप स्ट्रॉंग आहेस आणि आई आहे ना तुझ्यासोबत. पण आतून मात्र शीतल तुटत होती. कारण तिला माहीत होतं, ओमचं दुखणं खरं होतं. कारण त्याला नवीन बॅग शाळेत जाताना घेतलीच नव्हती. शेजारच्या एका मुलाने त्याची जुनी बॅग त्याला वापरायला दिली होती. तोपर्यंत शीतलची सासू तिथे आलीच. तिने दरवाजाजवळ उभं राहून सगळं ऐकलं होतं. ती ओमकडे बघत तिरस्काराने म्हणाली, तुझी ही आईसारखीच नाटके आहेत का? क्षणात वातावरण थंड झालं. ओम घाबरून शीतलकडे बिलगला. शीतलचा चेहराही लगेचच पडला. पण ती काहीही बोलली नाही. सकाळपासून रडारड, शाळेत जायचं नाही, काही कामधंदा नाही का तुम्हाला? सासूचा आवाज अजून जास्त कडक झाला. शीतलने स्वतःला सावरत शांतपणे उत्तर दिलं, आई तो छोटा आहे, काही प्रॉब्लेम असेल म्हणून. प्रॉब्लेम? सासू मध्येच ओरडली. प्रॉब्लेम तुझ्यात आहे. तूच त्याला लाडावून ठेवलंय म्हणून तो असा वागतोय. ओम रडत म्हणाला, आजी मी खोटं नाही बोलत. गप्प बस, ती त्याच्यावरच ओरडली. आमच्या वेळेस आमच्या मुलांनी अशी नाटकं केली असती ना तर कधीच शहाणं केलं असतं त्यांना. शीतलच्या डोळ्यात पाणी आलं. पण तिने स्वतःला थांबवलं. ती ओमचा हात धरत म्हणाली, चल बाळा आधी तयार होऊया. ओम हलत नव्हता. आई मला नाही जायचं, तो परत परत रडत म्हणाला. शीतलच्या मनात आत्तापर्यंत साठलेलं सगळं दुखणं उफाळून आलं. ती अचानक उभी राहिली. पहिल्यांदाच तिचा आवाज थोडा मोठा झाला होता. बस झालं आई. सासू थोडी थबकली. तो छोटा आहे, त्याला दुःख होतंय आणि आपण त्याला समजून घेण्याऐवजी त्याला चुकीचं ठरवतोय. घरात पूर्ण शांतता पसरली. आज तो शाळेत जाणारच नाही. आधी त्याचं मन समजून घेणं जास्त गरजेचं आहे. सासू रागाने तिच्याकडे बघत होती. पण शीतल आज मागे हटली नाही. ओमने आश्चर्याने आईकडे पाहिलं. त्यालाही वाटलं, आई माझ्यासाठी उभी राहिली, माझ्या बाजूने बोलत आहे. शीतलचा नवरा विक्रमही आता काही वेळात कामाला जाणार होता. तो त्या तिघांचे बोलणे शांतपणे ऐकत होता. हॉलमध्ये शांत बसून तो शूज घालत होता. पण घरातलं सगळं वातावरण त्याला जाणवत होतं. शीतलला आज उठायला उशीर झाला होता आणि तेच कारण पकडून सासूने मुद्दाम राबराब करायला सुरुवात केली होती. काय उपयोग असा उशिरा उठून? घर सांभाळता तर येत नाही आणि मुलगाही सांभाळता येत नाही, ती मोठ्याने बोलत होती, जणू शीतलला ऐकवण्यासाठीच. किचनमध्ये भांड्यांचा आवाज जोरात आपटत होता. चमचे, ताटं सगळं मुद्दाम जोरात ठेवत होती. शीतल शांतपणे ओमला तयार करत होती. पण प्रत्येक आवाज तिच्या मनाला टोचत होता. विक्रमने एकदा किचनकडे पाहिलं आणि मग शीतलकडे. पण तो काहीच बोलला नाही. विक्रम, सासूने आवाज दिला, तुझ्या बायकोला सांग थोडं लवकर उठायला. सगळं घर विस्कळीत झालंय तिच्यामुळे. विक्रम थोडा गोंधळला. त्याने हळू आवाजात विचारलं, काय झालं आता? काय झालं काय विचारतोस? सासू पुन्हा सुरू झाली. तुझ्या मुलाला
शाळेत जायचं नाही म्हणतोय आणि ही त्याला अजून लाडावते. एवढा लाड करणे गरजेचे आहे का? स्वतः काही जास्त शिकली तर नाही. जर शिकली असती तर अशी घरात बसली नसती. विक्रमचा चेहरा कठोर झाला. तो शीतलकडे बघत म्हणाला, हे काय चाललंय शीतल? शीतल थोडी थांबली. तिच्या डोळ्यातलं पाणी ती कसंबसं आवरत म्हणाली, ओमला शाळेत प्रॉब्लेम आहे. त्याला बॅग नाही म्हणून तो रडतोय. बस बस कर तुझी नाटकं. विक्रम मध्येच म्हणाला, हे रोजचंच नाटक आहे आता. लहानसहान कारणं काढून शाळा बुडवायची आणि तू त्याला शाळेत पाठवायचं सोडून त्याच्या बाजूनेच बोलतेस. ओम घाबरून मागे सरकला. बाबा मी खोटं नाही बोलत, तो थरथरत म्हणाला. पण विक्रम आधीच चिडलेला होता. इनफ ओम, तयार हो आणि शाळेत जा. त्या क्षणी शीतलच्या सहनशक्तीचा बांध तुटला. ती म्हणाली, तो आज शाळेत जाणार नाही. घरात पुन्हा शांतता पसरली. विक्रमने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. काय म्हणालीस? शीतलने डोळ्यात डोळे घालत उत्तर दिलं. तो खोटं बोलत नाहीये. त्याला शाळेत त्रास होतोय आणि मी त्याला जबरदस्ती शाळेत पाठवणार नाही. सासू लगेचच मध्ये पडली. बघितलंस, हीच शिकवतंय त्याला हट्ट करायला. पण यावेळी शीतल मागे हटली नाही. ओम तिच्या मागे उभा राहिला होता. त्याच्या छोट्या हाताने आईचा पदर घट्ट पकडलेला होता. विक्रम काही क्षण काही बोललाच नाही. त्याच्या चेहऱ्यावर राग आणि संभ्रम दोन्ही दिसत होते. विक्रम काहीच न बोलता शांतपणे बाहेर निघाला. त्याच्या चेहऱ्यावर राग होता, पण आतून तो गोंधळलेला होता. त्याने शाळेत न जाण्याचे कारणही विचारले नाही. बाहेर आला. गाडी सुरू करायला किल्ली फिरवली. गाडी सुरूच होत नव्हती. त्याने पुन्हा एकदा प्रयत्न केला, पण काहीच नाही. सगळा दिवस खराब जाणार आता, तो चिडून म्हणाला. घराच्या आतून सासूबाईंनी आवाज ऐकला आणि लगेच बाहेर आल्या. काय झालं? त्यांनी विचारलं. गाडी सुरू होत नाही, विक्रम चिडून म्हणाला. सासूने लगेच तोंड वाकडं केलं आणि आतल्या घराकडे बोट दाखवत म्हणाली, हेच होणार. घरात असली बाई असल्यावर कसा संसार होणार? प्रत्येक गोष्टीत अडथळा येणारच. हे शब्द शीतलच्या थेट कानावर पडले. ती दरवाजाजवळच उभी होती. क्षणभर तिच्या डोळ्यात पाणी दाटलं होतं. ओम तिच्याकडे बघत होता. त्याला काही कळत नव्हतं, पण आईला दुःख झालंय हे त्याला जाणवत होतं. शीतलने हळूच स्वतःला सावरलं. ती बाहेर आली. आई, गाडीला प्रॉब्लेम आहे, त्यात माझा काय संबंध? ती शांत पण ठाम आवाजात म्हणाली. सासू लगेच भडकली. तोंड चालवायला शिकलीस खूप. तू आमच्या घरात आल्यापासून काहीच नीट होत नाही आमचं. विक्रम दोघांचं बोलणं ऐकत होता. तो अजूनही काहीच बोलत नव्हता. तेवढ्यात शीतलने गाडीच्या बोनेटजवळ जाऊन पाहिलं. तिने हलकंच म्हणाली, विक्रम, काल पेट्रोल टाकलं होतंस का? विक्रम थोडा थांबला. त्याने डोकं खाजवलं. नाही, विसरलो बहुतेक. सासू काही क्षण गप्प झाली. शीतलने शांतपणे म्हटलं, मग आधी पेट्रोल टाकून ये, गाडी आपोआप सुरू होईल. ओम हलकंसं हसू लागला. विक्रमला थोडी लाज वाटली. तो शीतलकडे बघत काही बोलणार होता, पण शब्दच सापडले नाहीत. सासूने विषय बदलण्यासाठी तोंड वळवलं, पण तिच्या चेहऱ्यावरचा राग अजूनही कमी झालेला नव्हता. शीतल मात्र शांत उभी होती. आज ती आतून थोडी मजबूत वाटत होती. ओम तिचा हात धरून म्हणाला, आई, तू बरोबर बोललीस. विक्रम निघून गेला. त्याच्या गाडीचा आवाज हळूहळू दूर जात गेला. घरात पुन्हा शांतता पसरली, पण ती शांतता जास्त वेळ टिकली नाही. सासूने लगेचच सुरुवात केली. माझ्या मुलाला राब राब राबावं लागतंय. दिवसभर कष्ट करावे लागतायत. तेव्हा बायकोला आणि मुलाला घरात बसून सुखाने खायला मिळतंय. शीतल शांत उभी होती. तिच्या हातात ओमचा टिफिन होता, पण ती काही हलत नव्हती. सासूचा आवाज अजून कडक झाला होता. आणि तू मात्र दिवसभर घरात आराम करतेस, तरीही सकाळी लवकर उठणं आणि जेवण नीट करून देणं होत नाही तुला. ओम घाबरून आईकडे बघत होता. शीतलच्या डोळ्यात पाणी आलं, पण यावेळी ती गप्प राहिली नाही. आई, तुम्हाला खरंच वाटतं मी आराम करते? सासू थोडी थबकली. शीतल पुढे बोलू लागली. सकाळपासून रात्रीपर्यंत घर, स्वयंपाक, साफसफाई, ओमची काळजी सगळं मीच करते. ते काम नाही का? तिच्या आवाजात वेदना होती,
पण ताकदही तेवढीच होती. आज एक दिवस उशीर झाला म्हणून मी वाईट ठरले का? आज माझी तब्येत बरी नव्हती म्हणून मी आज उशिरा उठले. सासू काही बोलणार इतक्यात शीतलने पुढेच सांगितलं, तुमचा मुलगा बाहेर कष्ट करतो हे खरं आहे, पण घर चालवणं सुद्धा तितकंच कठीण असतं. घरात पूर्ण शांतता झाली. ओमने आईकडे पाहिलं. आज त्याला आई वेगळीच दिसत होती, मजबूत आणि स्वतःसाठी उभी राहणारी. सासूने तोंड वाकडं केलं. खूप बोलायला लागलीस. हीच कमी होती. पण तिच्या आवाजातला जोर आधीसारखा राहिला नव्हता. शीतल काहीच बोलली नाही. ती ओमकडे वळली. चल बाळा, आज आपण दोघं थोडं बाहेर जाऊया. ओमने हळूच तिचा हात धरला. त्या दोघांनी घराबाहेर पाऊल टाकलं. पण शीतलच्या मनात एक निर्णय आकार घेत होता. आता पुरे झालं. शीतलच्या सासूचं रोजचंच झालं होतं. काही ना काही कारण काढून किरकिर सुरूच असायची. कधी जेवणात मीठ जास्त, कधी घर नीट नाही, कधी ओमचं काहीतरी, आणि प्रत्येक वेळेस टोमणे फक्त शीतललाच. शीतल आता आतून खूप त्रासलेली होती. ती सगळं सहन करत होती, पण मन मात्र हळूहळू तुटत होतं. शेजारच्या घरातल्या काही सुना नोकरी करत होत्या, सासूला पैसे देत होत्या, सकाळी तयार होऊन बाहेर पडायच्या, संध्याकाळी आत्मविश्वासाने परत यायच्या. सासू रोज त्यांचं उदाहरण देत म्हणायची, बघ त्या शेजारच्या सुनांना कशी नोकरी करतात, घरही सांभाळतात, आणि तू दिवसभर घरात बसून काय करतेस. हे शब्द शीतलच्या मनावर खोलवर लागायचे. एके दिवशी ती गच्चीत कपडे वाळत घालत होती. तेवढ्यात शेजारची एक बाई हसत म्हणाली, काय शीतल, तू पण काहीतरी काम सुरू कर ना, छान वाटेल तुला, आणि तुझ्या सासूचे तोंडही बंद होईल. शीतल हलकसं हसली, पण काहीच बोलली नाही, कारण तिच्या मनात विचार सुरू झाले होते. खरंच मी काहीच करत नाही का, की मला कधी संधीच मिळाली नाही. तिला तिचं जुनं आयुष्य आठवलं. लग्नाआधी ती खूप उत्साही होती, काहीतरी करायची इच्छा होती, पण लग्नानंतर घर, जबाबदाऱ्या आणि हळूहळू तिची स्वप्न कुठेतरी हरवली होती. खाली हॉलमधून पुन्हा सासूचा आवाज आला, शीतल, अजून कपडेच घालत बसलीस का, खाली ये लवकर. ती बाहेरून फिरून आली होती. शीतलने आकाशाकडे पाहिलं. डोळ्यात पाणी होतं, पण यावेळी त्या पाण्यात एक वेगळीच चमक होती, ती म्हणजे निर्णयाची. ते हळूच स्वतःशीच म्हणाली, आता मी काहीतरी करणार. ओम खाली तिची वाट पाहत होता, आणि शीतलच्या आयुष्यात एक नवीन वळण सुरू होणार होतं. गच्चीवरून खाली येताना शीतलच्या मनात अजूनही विचार चालू होते, पण हॉलमध्ये पाऊल टाकताच ती थांबली. सासू फोनवर बोलत होती, आणि ती कुणाशी बोलते हे शीतलला लगेच समजलं. नणंद, अगं काय सांगू तुला, तुझी वहिनी ना काहीही कामाची नाही. 1 तास झाला कपडे सुकत टाकत आहे. दिवसभर घरात बसून राहते, तरीही वेळेवर काहीच होत नाही. शीतलचे पाय जड झाले. ती तिथेच उभे राहून सगळं काही ऐकत होती. आमच्या वेळेस आम्ही किती कष्ट केलेत, आणि ही बघ नुसती नाटकं. तेवढ्यात सासूची नजर शीतलवर पडली. क्षणात तिचा आवाज अजून मोठा झाला, जणू मुद्दाम. हो हो, आलीच ती. तिच्याबद्दलच बोलते ना मी. शीतलचा श्वास अडखळला. तिला सांगितलं की काहीतरी काम कर, पण नाही, घरात बसूनच खायचं आहे. नवनवीन साड्या पाहिजेत, हॉटेलला जेवायला पाहिजे, पण नोकरी करायला नको. फोनच्या त्या बाजूने काय बोललं जात होतं माहीत नाही, पण सासू मात्र हसत होती. शीतलच्या डोळ्यात पाणी दाटलं. ती हळूच पुढे म्हणाली, आणि सासूकडे सरळ बघत म्हणाली, आई, माझ्याबद्दल काही बोलायचं असेल तर माझ्यासमोर बोला. ताईंना सांगून काय होणार आहे. आपल्या कुटुंबाचे प्रश्न आपण सोडवायचे असतात. क्षणात सासू गप्प झाली. फोन अजूनही चालू होता. काय म्हणालीस, तिने चिडून विचारलं. शीतलचा आवाज यावेळी अजिबात थरथरत नव्हता. मी वाईट आहे, आळशी आहे, हे सगळं तुम्ही बोलताय, पण एकदा तरी माझं ऐकून घेतलं का. घरात तणाव वाढला. फोनच्या त्या बाजूने नणंद बहुतेक शांत झाली होती. शीतल म्हणाली, मी काहीच करत नाही असं तुम्हाला वाटतं, पण मी रोज काय काय करते हे तुम्ही कधी बघितलं का. सासू काही बोलणार इतक्यात शीतलने पहिल्यांदाच सांगितलं,
आजपासून एक गोष्ट ठरवते. मी स्वतःसाठी काहीतरी करणार आहे. नोकरी, काम काहीही करेन. फक्त थोडा वेळ लागेल. हे ऐकून सासू जोरात हसली. तू काम करणार? आधी तर घर सांभाळ नीट फक्त. नोकरी करण्यासाठी आधी घर सांभाळावं लागतं. ते करून मग नोकरी करावी लागते. शीतलने सगळं ऐकून परत बोलली. घरही सांभाळीन आणि स्वतःचंही काहीतरी उभं करेन. ओम बाजूला उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर अभिमान दिसत होता. फोन अजूनही चालूच होता. पण आता त्या कॉलवर कोण बोलतं याला काहीच महत्त्व उरलं नव्हतं. शीतल पहिल्यांदाच स्वतःसाठी उभी राहिली होती. शीतल काहीच न बोलता तिथून निघून गेली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. पण यावेळी ती रडत नव्हती. ती सरळ किचनमध्ये गेली. हात काम करत होते, पण मन मात्र पूर्ण भरून आलं होतं. हॉलमध्ये अजूनही फोन सुरू होता. नंदेचा आवाज आता स्पष्ट ऐकू येत होता. आई, बस झालं आता. मी दादालाच सगळं सांगते तिच्याबद्दल. सासू लगेच म्हणाली, हो सांग, त्यालाच कळू दे तिचं खरं रूप. शीतलचे हात थबकले. तिच्या कानावर एक एक शब्द पडत होता. नणंद बोलत होती, दादा दिवसभर कष्ट करतो आणि ही घरात बसून त्यालाच उलट उत्तर देते. शीतलच्या डोळ्यातून एक अश्रू अलगद खाली पडला, पण पुढच्या क्षणी तिने तो पुसला. तिच्या चेहऱ्यावर आता वेगळाच भाव होता. ती हळूच स्वतःशीच म्हणाली, आता कुणाला काही समजावून सांगायची गरज नाही. वेळच सगळ्यांना उत्तर देईल. ओम हळूच तिच्या जवळ आला. त्याने तिचा हात धरला. आई, तू रडू नकोस. ओम 6 वर्षांचा होता. त्याला थोडंफार कळत होतं. शीतलने हलकसं हसत त्याला जवळ घेतलं. मी रडत नाहीये बाळा. आता आई स्ट्रॉंग झाली आहे. बाहेर हॉलमध्ये अजूनही तिच्याविषयी बोलणं सुरूच होतं. पण शीतलच्या मनात आता एक वेगळीच शांतता होती. कारण तिने निर्णय घेतला होता नोकरी शोधण्याचा. आत्तापर्यंत शीतल सगळं सहन करत होती. नणंद, सासूचे टोमणे, अपमान सगळ्यांकडे दुर्लक्ष करत होती. लग्न झाल्यापासून तिच्या आयुष्यात आनंदापेक्षा त्रासच जास्त महत्त्वाचा होता. पहिल्यांदा तिने गप्प राहणं निवडलं. कारण तिला वाटलं काळानुसार सगळं ठीक होईल. पण दिवस गेले, महिने गेले आणि परिस्थिती तशीच राहिली. तिचं गप्प राहणं सगळ्यांसाठी तिची कमजोरी बनली होती. आज मात्र तिची सहनशक्ती संपली होती. ती विक्रमसमोर उभी राहिली. बस, आता पुरे झालं. तिचा आवाज शांत पण धारदार होता. सगळे थबकले. मी आजपर्यंत तुमच्यासाठी गप्प राहिले, तुमचा मान ठेवला, या घरासाठी सगळं केलं. तिचा प्रत्येक शब्द हॉलमध्ये घुमत होता. पण त्याचा अर्थ असा नाही की मला काहीच वाटत नाही. सासू मध्येच म्हणाली, अगं काय मोठं केलेस तू. आई, कृपया. शीतलने पहिल्यांदाच सासूला थांबवलं. घरात शांतता पसरली. इथे मी नोकर नाही, या घरची सून आहे आणि या घराची सदस्य आहे. विक्रम तिच्याकडे बघतच राहिला. त्याला तिच्यातला हा बदल नवीन होता आणि जर मला इथे सन्मान मिळत नसेल. ती थोडी थांबली. ओम तिचा हात अजून घट्ट धरत होता. तर मला इथे राहायचंच नाही. हे ऐकून सगळे हादरले. काय? सासू जोरात म्हणाली, धमकी देतेस का आम्हाला? पण शीतल शांत होती. ही धमकी नाही, माझा निर्णय आहे. तिच्या डोळ्यात आता भीती नव्हती, फक्त आत्मसन्मान होता. ओम हळूच म्हणाला, आई, आपण कुठे जाणार आहे? शीतलने त्याला मिठीत घेतलं. जिथे आपल्याला सन्मान मिळेल तिथे बाळा. विक्रम पूर्ण गोंधळलेला होता. त्याला काय बोलावं काही कळत नव्हतं. त्या क्षणी घरात पहिल्यांदाच सगळे शांत झाले होते. सासू एकही शब्द बोलली नाही. कारण आज शीतलने स्वतःसाठी उभं राहण्याचा निर्णय घेतला होता. त्या रात्री शीतल झोपली नाही. ओम तिच्या बाजूला शांत झोपला होता. पण तिच्या डोक्यात विचारांचं वादळ चालू होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने एक निर्णय घेतला. तिने तिच्या एका जवळच्या मैत्रिणीला फोन केला. हॅलो, मला तुझी मदत हवी आहे. मला काही जॉब असेल तर सांगशील का? फोनच्या त्या बाजूने तिची मैत्रीण थोडी आश्चर्यचकित झाली. पण लगेच म्हणाली, हो शीतल, का नाही, मी बघते काहीतरी. शीतलच्या चेहऱ्यावर हलकंसं समाधान आलं. बऱ्याच दिवसांनी तिने स्वतःसाठी काहीतरी पाऊल टाकलं होतं. संध्याकाळी विक्रम पुन्हा घरी आला. शीतलने धाडस करून त्याला सांगितलं,
विक्रम, मी जॉब बघते. विक्रम काही क्षण तिच्याकडे बघत राहिला आणि मग अचानक हसू लागला. तो चेष्टेने म्हणाला, तुला ते सुद्धा जमायचं नाही. हे शब्द ऐकून शीतलचं मन पुन्हा दुखावलं. घर नीट सांभाळता येत नाही आणि तू जॉब काय करणार? तो अजूनही हसत म्हणाला. शीतल शांत उभी होती, पण यावेळी तिच्या डोळ्यात पाणी नव्हतं. ती हळूच म्हणाली, जमणार की नाही हे प्रयत्न केल्यावरच कळेल. विक्रम थोडा थांबला. त्याला तिच्या आवाजातला बदल जाणवला होता, पण तो काहीच बोलला नाही. मी आयुष्यभर असंच ऐकत राहणार नाही. एकदा तरी स्वतःसाठी उभं राहणार आहे. ओम बाजूला उभा होता. तो हसत म्हणाला, आई, तू नोकरी करू शकतेस. त्या छोट्याशा वाक्याने शीतलला सगळ्यात मोठी ताकद मिळाली. ती स्वतःशीच म्हणाली, आता कुणी मानलं नाही तरी चालेल, पण मी स्वतःला सिद्ध करून दाखवणार. नंदेने तर शीतलसोबत बोलणंच बंद केलं होतं, कारण ती सतत भावाला कॉल करून तिच्याबद्दल त्याच्या मनात राग आणून द्यायची. त्यामुळे त्या दोघांच्या नात्यात गैरसमज वाढत गेले आणि बहिणीचं ऐकून तो त्रास देत होता. शीतललाही आता त्याची सवयच झाली होती. ती तिच्या तयारीत व्यस्त होती, कारण आज तिचा पहिला इंटरव्ह्यू होता. तिने साधा पण नीट ड्रेस घातला होता. केस आवरले आणि आरशात स्वतःकडे पाहिलं. थोडी घाबरलेली होती. मी हे करू शकते, ती स्वतःशीच म्हणाली. इंटरव्ह्यूबद्दल कोणालाही अजून माहीत नव्हतं. तेवढ्यात दरवाजा जोरात उघडला. नणंद घरात आली. शीतल थोडी थांबली, कारण इतक्या दिवसांनी ती अचानक आली होती. नंदेने तिच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि लगेच सासूकडे वळून म्हणाली, आई, आज मी इथेच थांबणार आहे. सासू लगेचच खुश झाली. अगं वा, ये ना, बरं झालं आलीस. मग दोघींची नजर शीतलकडे गेली. कुठे निघालीस एवढं सजून? नंदेने टोमणा मारत विचारलं. शीतलने शांतपणे उत्तर दिलं, इंटरव्ह्यू आहे. नणंद लगेच हसली. इंटरव्ह्यू? तू? सासूही मध्येच म्हणाली, अगं आधी घर नीट सांभाळायला शिक, मग जॉब वगैरे कर. शीतल काही क्षण गप्प राहिली, पण यावेळी ती मागे हटली नाही. आई, मला उशीर होतोय, ती शांतपणे म्हणाली. ओम धावत आला. शीतलने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. नंदेने हसत टोमणा मारला. आज बघूच किती मोठी ऑफिसर बनतेस ते, ती चिडवत म्हणाली. घरातलं वातावरण पुन्हा तणावपूर्ण झालं. क्षणभर शीतलच्या मनात शंका आली. खरंच मला जमेल का? पण पुढच्या क्षणी तिने स्वतःला सावरलं. ती दरवाजाकडे वळली आणि म्हणाली, आज मी प्रयत्न करायला चालले. यश मिळालं नाही तरी चालेल, पण हार मानणार नाही. ती घराबाहेर पडली आणि तिच्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा दिवस सुरू झाला.